जो करिअरला थोडा स्ट्रगल पाहायला मिळाला होता काही काही मेष राशीच्या लोकांना, आता जो स्ट्रगल कमी होईल. कारण की गुरुचा गोचर जेव्हा कर्क राशीत होतं आहे तेव्हा तुमचं करिअर, तुमचे मग जे फायनान्शियल लॉसेस जे अचानक काही काही लोकांना कदाचित लॉस पण झालेले असतील ते आता कमी होतील. आपल्या पर्सनल कुंडलीमध्ये जे 5वं स्थान असतं तिकडे समजा राहूचा संबंध आला तर कुठे ना कुठे आयुष्यात लग्नाआधी एकदा किंवा दोनदा ब्रेकअप होऊ शकतात किंवा झालेले असतील. वृषभ राशीमध्ये आता बरेच जणांनी 2025मध्ये मित्रांपासून धोके खाल्ले असतील. ट्रेडिंगमध्ये पण लॉस बराच मिळाला असेल त्यांना, आणि बिझनेसमध्ये पण जे पण बिझनेस करतात त्यांना लॉस झाला असेल. तर 2026मध्ये पण हे कंटिन्यू असंच राहणार आहे की काही चेंज मिळणार आहे त्यांना? लग्नाला पण थोडा स्ट्रगल पाहिला असेल वृषभ राशीच्या लोकांनी. ओके. आता लग्न ज्यांचे अडकलेले ते ठरवू शकतात. अच्छा. मॅरिड लाईफ पण चांगलं होऊ शकतं. गुड न्यूज आहे. गुड न्यूज आहे. म्हणजे कदाचित बॉस सोबत काही काहींचे भांडणं देखील झाले असतील. आता थोडे म्हणजे बॉस समजून घेतील की हां ठीक आहे, यांनी काम केलेलं आहे व्यवस्थित, आपण त्याला अजून ताणायची गरज नाही. अंडरस्टँडिंग येईल बॉसमध्ये. बरोबर. कर्क राशीबद्दल जरा मी विचारतो तुम्हाला की लास्ट 2025मध्ये त्यांच्या लाईफमध्ये बऱ्याच चेंजेस त्यांना पाहायला मिळाल्या. शनी दह्या जी होती त्याच्यामुळे फॉरेनला जाण्याचा योग त्यांचा बनत नव्हता. परत बऱ्याच जणांचा लग्नाचा जो प्रॉब्लेम होता तो आहे. कर्क राशीच्या लोकांनी यावर्षी अजिबात पैशांना घेऊन कंजूसी करू नका. तर वळूया आपल्या प्रिय कुंभ राशीकडे, कारण की माझी स्वतःची ही कुंभ राशी आणि मी उत्सुकता आहे की 2026मध्ये काय होणार आहे. यावर्षी पण ज्यांना फायनान्शियल लॉस बघायला मिळाला कुंभ राशीच्या लोकांना, तो जरा यावर्षी रिकवर व्हायला सुरू होईल. त्यांच्यासाठी रेमेडी काय आता? कुंभ रास जे तुम्ही म्हणालात की स्ट्रगल करतात आता पण बरेच जण. पालकांना रेमेडी आहे, पॅरेंट्स लोकांना, की मुलांशी तुम्ही संबंध चांगले ठेवा. त्यांना त्यांच्याशी वाद वगैरे होत असतील तर गोष्टी मिटून टाका.